शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे विसरा. राज्य सरकारचा नवा नियम ठरला त्रासदायक. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आले आहे. 20व्या हप्त्यापासून नवीन नियम लागू करण्यात आले असून ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे. शासनाच्या आदेशाने मागील काही दिवसापासून शेतकरी फार्मर आयडी तयार करण्यासाठी सीएससी केंद्रावर धाव घेताना दिसून येत आहे. दुर्गम भागातील सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकरी तालुक्याच्या मुख्यालय गाठून ओळखपत्र तयार करीत आहे. यात त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. फार्मर आयडीसाठी धावपळ, मात्र सर्व्हर डाऊन. ओटीपी मर्यादा, प्रक्रिया संत गतीने, अडचणी वाढल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र महत्त्वाचे आहे. पीएम किसान योजनेसाठी तसेच कर्ज प्रकरणासाठी ओळखपत्र आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे ओळखपत्र शेतकऱ्यांनी काढणे गरजेचे बनले आहे. केवायसी संकट, सन्मान निधी योजना ई केवायसी अनिवार्य. फेब्रुवारीच्या अखेरीस 19वा हप्ता लाभ मिळणार. 2978 लाभार्थ्याचे आधार प्रमाणीकरण बाकी. शेतकरी सन्मान निधी योजना ई केवायसी अनिवार्य. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य असून अद्याप 6180 शेतकऱ्याची ई केवायसी बाकी आहे. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणीला वेग. अमरावती विभागात 3 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी. बुलढाणा जिल्हा विभागात आघाडीवर. 31 मार्च नंतर विविध सरकारी योजनांसाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी तातडीने आपली नोंदणी करून घ्यावी. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवली संकेश्वरी मिरची. पहिल्याच वर्षीचा प्रयोग यशस्वी. विक्रीसाठी आणणार गडहिंग्लजमध्ये. सीसीआयची कापूस खरेदी थांबली, दर घसरले. फरदड कापसाला 6000चा दर. चांगला कापूस क्विंटल मागे 100 रुपयाने घसरला. चांगल्या कापसाला 6100 रुपये क्विंटल दर आहे, तर फरदड कापसाला 6000 ते 6500 रुपयापर्यंतचे दर आहेत. भाववाढ होईना कापूस घरातच. कापूस वेचणीसाठी मजुरांचा घ्यावा लागत आहे शोध. शासनाने कापसाच्या बाबतीत लक्ष द्यावे. 10,000 रुपये भाव कापसाला देण्याची मागणी. सद्यस्थितीत कापसाला 6500 रुपये भाव मिळत आहे, परंतु हा मिळत असलेला भाव तुटपुंज आहे. या भावावर केलेला खर्चही निघत नाही. शासनाने शेतकऱ्याची अडचण लक्षात घेऊन 10,000 रुपये दर कापसाला द्यावा.